विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लर्न विथ यस अन्नदाते या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, TET व CTET परीक्षेतील मराठी विषयाच्या पेपर 1 व 2 मध्ये मराठी साहित्यिक व त्यांच्या साहित्यकृती यावर आधारित विविध प्रश्न विचारले जातात. साहित्यकृतींमध्ये कथा, कविता, कादंबऱ्या यावर आधारित प्रश्न लेखकांच्या संदर्भात विचारले जातात. त्या संदर्भानं विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साहित्यिक व त्यांनी लिहिलेल्या कथा, कविता व कादंबरी यांची माहिती पाहणार आहोत, जेणेकरून या घटकावर आधारित प्रश्न तुम्हाला परीक्षेला सोडवता येऊ शकतील. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अण्णाभाऊ साठे यांनी कोणकोणत्या कथा लिहिल्या? तर गजाआड, खुळवांडी, वरबाद्या कंजारी, फरारी या कथा अण्णाभाऊ साठे यांनी लिहिल्या. यानंतर कविता किंवा काव्यरचना कोणत्या केल्या त्यांनी? पोवाडे. त्यानंतर स्टॅलिनग्राडचा पोवाडा हा त्यांचा अण्णाभाऊ साठेंचा विशेष प्रसिद्ध पोवाडा आहे. याच्यानंतर कादंबऱ्या, अण्णाभाऊ साठेंनी कोणत्या कादंबऱ्या लिहिल्या? तर फकीरा ही अण्णाभाऊ साठेंची अतिशय प्रसिद्ध कादंबरी आहे. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला असं विचारलं जाईल की फकीरा ही मराठी साहित्यातील कादंबरी कोणी लिहिली, आणि मग वेगवेगळे पर्याय देतील आणि मग तुम्ही कोणता पर्याय निवडायचा आहे? अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा ही कादंबरी लिहिलेली आहे. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंनी आवडी, वैर, पाझर, वैजयंता, वारणेचा वाघ, चित्रा, माकडीचा माळ अशा कादंबऱ्यासुद्धा लिहिल्या आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं आहे अनंत काणेकर. अनंत काणेकर यांनी कोणती कवितांची पुस्तकं लिहिली? तर चांदरात व इतर कविता. नंतर आहे चौकोनी आकाश. याच्यानंतर नाटक कोणतं लिहिलं? तर निशिकांताची नवरी, घरकुल आणि फास ही नाटकं अनंत काणेकर यांनी लिहिली. याच्यानंतर कथा कोणत्या लिहिल्या? तर जागत्या छाया, दिव्यावरती अंधार अशा कथा अनंत काणेकर यांनी लिहिलेल्या आहेत. आता शाहीर अमर शेख यांनी हे शाहीर होते आणि मग त्यांनी काय कलश आणि धरणी माता यावर आधारित आपले काव्यरचना केलेली आहे. याच्यानंतर अरुण साधू हे मराठी साहित्यातील महत्त्वपूर्ण कादंबरीकार व कथाकार आहेत. परीक्षेला अरुण साधूंच्या वेगवेगळ्या साहित्यावर आधारित प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो. आता मुंबई दिनांक हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे असा प्रश्न नेटसेट मराठी परीक्षेला, पोलीस भरती परीक्षेला, त्याचबरोबर TET परीक्षेला सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर तुम्ही लक्षात घ्या, अनंत साधू यांनी कोणत्या कादंबऱ्या लिहिल्या? तर मुंबई दिनांक, सिंहासन, मुखवटा, त्रिशंकू, स्फोट, शोधयात्रा, झिपऱ्या, बहिष्कृत, शापित, विल्पवा आणि तडजोड या कादंबऱ्या अरुण साधू यांनी लिहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर कथा अरुण साधूंनी कोणत्या लिहिल्या? तर ग्लानिर्भवती भारत, मंत्रजागर, मुक्ती आणि बिनपावसाचा दिवस या कथा अरुण साधू यांनी लेखन केलेल्या आहेत. याच्यानंतर अरुणा ढेरे यांचे साहित्य कोणतं आहे? बघा, आता कवितांमध्ये आहे यक्षरात्र आणि प्रकाशाची गाणी हे या काव्यरचना त्यांनी केलेल्या आहेत. किंवा त्याच्यानंतर आहे कादंबरीमध्ये मैत्रेयी आणि उर्वशी या कादंबऱ्यांची रचना त्यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर अशोक नायगावकर हे कवी आहेत. यांनी वाटेवरच्या कविता हा काव्यसंग्रह लिहिलेला आहे. त्याच्यानंतर आहे कवी अनिल यांचं पूर्ण नाव आहे आत्मारामजी रावजी देशपांडे. कवी अनिल यांनी कोणकोणते मग काव्यसंग्रह लिहिले? तर फुलवात, पेरतेव्हा, सांगाती, दशपदी, भग्नमूर्ती, प्रेम आणि जीवन ही या काव्यरचना त्यांनी केलेल्या आहेत. याच्यानंतर आनंद यादव हे ग्रामीण साहित्यिक म्हणून आपणा सर्वांना माहितीच आहे. त्यांचं झोंबी हे त्यांचं आत्मचरित्रपर पुस्तक आहे. झोंबी, नांगरणी, काचवेल ही त्यांची आत्मचरित्रपर कादंबरीपर पुस्तकं आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनातील वेगवेगळे अनुभव या पुस्तकांमध्ये रेखाटलेले आहेत आणि ग्रामीण साहित्यिक म्हणून आनंद यादव ओळखले जातात.
तर त्यांनी कोणत्या कादंबऱ्या लिहिल्या, तर झोंबीमध्ये त्यांचं शाळेतलं जीवन, ग्रामीण भाग याचं वर्णन आहे. नांगरणीमध्ये कॉलेजचं शिक्षण घेताना आलेले वेगवेगळे अनुभव, काचवेलमध्ये प्राध्यापक झाल्यानंतरचे वेगवेगळे अनुभव, त्याचबरोबर गोतावळा कादंबरीसुद्धा लिहिलेली आहे. त्याचबरोबर अलीकडेच नटरंग नावाचा चित्रपट आलेला होता, तो आनंद यादव यांच्या कादंबरीवर आधारित होता. त्याच्यानंतर एकलकोंडा, माऊली, संत सूर्य तुकाराम, लोकसखा ज्ञानेश्वर या पुस्तकांचं लेखनसुद्धा आनंद यादव यांनी केलेलं आहे. आता कथा कोणत्या लिहिल्या, तर खळाळ, माळावरची मैना, घर जावाई, उवर्णी, आदिताळ, उखडलेली झाडे, झाडवाटा, भूमिकन्या आणि उगवती मणी या कथा आनंद यादव यांनी लिहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर कविता त्यांचा हिरवे जग हा काव्यसंग्रह अतिशय प्रसिद्ध आहे. याच्यानंतर मळ्याची माती, मायलेकरं हे काव्यसंग्रहसुद्धा त्यांनी लिहिलेले आहे. त्याच्यानंतर कवयित्री इंदिरा संत यांचीसुद्धा मराठी साहित्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आहे. कवयित्री इंदिरा संत यांनी गर्भरेशीम, निराकार, बाहुल्या, मृगजळ, मेंदी, शेला, वंश, कुसुम, मृण्मयी, रंगबावरी, चितकळा या काव्यरचना केलेल्या आहेत. याच्यानंतर ललित लेखामध्ये मृदुगंध, मालन माथा हे ललित लेख लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर कथांमध्ये शांबली आणि कदली या कथासुद्धा लिहिलेल्या आहेत. इंद्रजित भालेराव हे मराठी साहित्यातील महत्त्वपूर्ण कवी आहे आणि यांनी ग्रामीण जीवनाशी संबंधित विविध कवितांचं लेखन केलेलं आहे. काट्याकुट्याचं तोडवीत रस्ता, गावाकडे चल माझ्या दोस्ता ही कविवर्य इंद्रजित भालेराव यांची प्रसिद्ध कविता आहे आणि यामधून आपणास ग्रामीण जीवनाची आणि तेथील संस्कृतीची जाणीव होते. कविवर्य इंद्रजित भालेराव यांचे पीक पाणी पेरा, आम्ही काबाडाची धनी, दूर राहिला गाव, भूमीचे मार्दव अशा कविता संग्रह त्यांनी लेखन केलेले आहेत. याच्यानंतर उत्तम कांबळे यांनी यांचे गजाआडच्या कविताचं संपादन केलेलं आहे. त्याचबरोबर श्राद्ध नावाची कादंबरीसुद्धा उत्तम कांबळे यांनी लिहिलेली आहे. याच्यानंतर आहे कमल देसाई यांनी काळा सूर्य, हॅट घातलेली बाई या कथांचं लेखन केलेलं आहे. परीक्षेला विचारलं जाऊ शकतं की हॅट घातलेली बाई या कथेचं लेखन कोणी केलेलं आहे, तर कमल देसाई यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कविता महाजन यांचेसुद्धा मराठी साहित्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. यांनी काव्यामध्ये तत्पुरुष या कविता संग्रहाची रचना केलेली आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुहू, भिन्न या कादंबऱ्या अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्यांची जी कुहू ही कादंबरी आहे ती भारतातील पहिली मल्टीमीडिया कादंबरी म्हणून ओळखली जाते. ही कादंबरी एकाच वेळी ऐकता, वाचता आणि पाहता येते. याच्यानंतर किरण नगरकर हे सुद्धा मराठी साहित्यातील महत्त्वपूर्ण कादंबरीकार आहेत. यांनी काचा पाणी, 7 सक्कम 43 या कादंबऱ्यांची रचना केलेली आहे. त्याचबरोबर नाटकामध्ये बेड टाईम स्टोरी हे नाटक त्यांनी लिहिलेलं आहे. याच्यानंतर प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच का केशव सीताराम ठाकरे यांनी नाटकांची रचना केलेली आहे. याच्यामध्ये खरा ब्राह्मण, विधिनिषेध, टाकलेले पोर या नाटकांची रचना प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेली आहे. याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते, केशवसूत यांना ओळखले जाते आणि त्यांचं पूर्ण नाव आहे कृष्णाजी केशव दामले. केशवसूत यांनी केशवसूतांची कविता समग्र केशवसूत याची रचना केलेली आहे. याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं योगदान नाटकांमध्ये आहे आणि यांनी कांचनगडची मोहना, सवाई माधवरावाचा मृत्यू, सावित्री, कीचकवध, भाऊबंदकी, मानापमान, स्वयंवर, द्रौपदी आणि विद्याहरण या नाटकांची रचना केलेली आहे. याच्यानंतर आहे गदी माडगुळकर यांनी गीत रामायण, जोगिया, गीत गोपाल
या काव्यांची रचना केलेली आहे. त्याचबरोबर कथांमध्ये कृष्णाची करंगळी, तुपाचा नंदादीप, चंदन उदबत्ती या कथांची सुद्धा ग. दि. माडगूळकर यांनी गंगाधर गाडगीळ यांनी लिलीचे फूल, दुर्दम्य, भरारी, प्रारंभ या कादंबऱ्यांचं लेखन केलेलं आहे. गंगाधर गाडगीळ यांनी कथा कोणकोणत्या रचलेल्या आहेत तर मानसचित्रे, कडू आणि गोड, गुणाकार, उद्ध्वस्त विश्व, तलावातलं चांदणं, काजवा, ओलवणं, खाली उतरलेले आकाश, खुणावणाऱ्या चांदण्या या कथांची रचना केलेली आहे. त्याचबरोबर विनोदी साहित्यसुद्धा गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेलं आहे. याच्यामध्ये बंडू, खरं सांगायचं म्हणजे आणि फिरक्या या विनोदी साहित्याची रचनासुद्धा त्यांनी केलेली आहे. गो. दांडेकर यांनी विविध ठिकाणी भ्रमण केलं आणि त्या आलेल्या अनुभवांमधून त्यांनी आपल्या कादंबऱ्याचं लेखन केलेलं आहे आणि त्यांचा एक स्वतंत्र वाचक वर्ग आहे आणि गो. दांडेकर अतिशय महत्त्वपूर्ण साहित्यिक आहेत. आता त्यांनी गो. दांडेकर यांनी कोणकोणत्या कादंबऱ्या लिहिल्या तर बया दारुगड, हर हर महादेव, दर्या भवानी, त्याच्यानंतर झुंजार माची, दास डोंगरी राहतो, शितू, पडघवली, कुणा एकाची भ्रमणगाथा, माचीवरचा बुधा, मृण्मयी, मोगरा फुलला, पवना काठचा धोंडी, आम्ही भगीरथाचे पुत्र, पूर्णामाईची लेकरं आणि गो. दांडेकर यांच्या साहित्यावर आधारित अनेक चित्रपटसुद्धा आलेले आहेत. रा. र. बोराडे हे मराठी साहित्यातील एक महत्त्वपूर्ण ग्रामीण साहित्यिक म्हणून ओळखले जातात. यांच्या पुस्तकांमधून ग्रामीण जीवनाचं दर्शन होतंच, त्याचबरोबर ग्रामीण भागातील व शहरी भागातील राजकीय जीवनाचं चित्रसुद्धा त्यांच्या कादंबरी कथांमधून येत असल्याचं आपणास दिसतं. रा. र. बोराडे यांनी आमदार सौभाग्यवती कादंबरी लिहिली. त्याचबरोबर कथा एका तंटामुक्त गावाची, नामदार श्रीमती, तिळा डिकी उघड, त्याच्यानंतर पाचोळा, रहाट पाळणा, रिक्त अतिरिक्त, वळणाचं पाणी, सावट, इथं होतं एक गाव, हरिणी, चारा पाणी, कडबा आणि कणस या कादंबऱ्यांची रचना केलेली आहे. कथासंग्रहामध्ये नातीगोती, पेरणी, बुरुज, मळणी आणि माळरान या कथासंग्रहाची रचनासुद्धा त्यांनी केलेली आहे. याच्यानंतर आहे विजय तेंडुलकर हे महत्त्वपूर्ण नाटककार म्हणून ओळखले जातात आणि यांच्यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो की शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिलं तर विजय तेंडुलकर यांनी लिहिलं. त्याच्यानंतर अशी पाखरे येते, गिधाडे, सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल अशी महत्त्वपूर्ण नाटकं विजय तेंडुलकर यांनी लिहिलेली आहेत. त्याचबरोबर एकांकिकासुद्धा विजय तेंडुलकर यांनी अजगर आणि गंधर्व, भेकड, थिप्पा पोलीस हे या एकांकिका लिहिलेल्या आहेत. त्याचबरोबर काच पात्रे, द्वंद्व गाणे, फुलपाखरू हे कथासंग्रह लिहिलेले आहेत. याच्यानंतर कथांमध्ये आमच्यावर प्रेम कोण करणार ही कथासुद्धा त्यांनी लिहिलेली आहे. आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिलं. मराठा वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबाबत जागृती घडवून आणलेली होती. झेंडूची फुले हा त्यांचा विडंबनपर काव्यसंग्रह आहे. त्याचबरोबर गीतगंगासुद्धा त्यांचा कविता संग्रह आहे. याच्यानंतर नाटकांमध्ये आचार्य अत्रे यांनी साष्टांग नमस्कार, घराबाहेर, उद्याचा संसार, पराचा कावळा, वंदे मातरम, मी उभा आहे, जग काय म्हणेल, पाणीग्रहण, कवडी चुंबक, तो मी नव्हेच, मोरूची मावशी, बुवा तेथे बाया, मी मंत्री झालो, डॉक्टर लागू, प्रीतिसंगम, ब्रह्मचारी सम्राट सिंह या नाटकांची रचना केलेली आहे. त्याचबरोबर आचार्य अत्रे आणि मराठा वृत्तपत्रातून लिहिलेले अग्रलेख आत्रे उवाचे म्हणून काय संपादित करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आत्मचरित्रपर त्यांचं करेची पाणी हे पुस्तक आहे. त्याचबरोबर आत्मचरित्रपर आणखी मी कसा घडलो हे सुद्धा पुस्तक आहे. त्याचबरोबर सूर्यास्त, मुद्दे आणि गुद्दे, सिंह गर्जना, आषाढस्य प्रथम दिवशी या पुस्तकांचं लेखनसुद्धा आचार्य अत्रे यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर बाभ बोरकर यांचं पूर्ण नाव आहे बाळकृष्ण भगवंत बोरकर. बाभ बोरकर यांनी चित्रवीणा, दूधसागर, कांचन संध्या, अनुरागिनी, चैत्र पुनव,
या कविता संग्रहाची रचना केली. त्याचबरोबर भावीन, मावळता चंद्र या कादंबऱ्यासुद्धा त्यांनी लिहिल्या. याच्यानंतर घुमटावरचे पारवे, संतापीचे पंख ही ललित पुस्तकंसुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत. याच्यानंतर आहे गल ठोकळ म्हणजे काय, पूर्ण नाव गजानन लक्ष्मण ठोकळ यांनी गावगुंड, टेंभा, ठिणगी या कादंबऱ्यांचं लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर कथासंग्रहामध्ये कडूसाखर, कोंदण, सुगंध हे कथासंग्रह लिहिलेले आहेत. त्याचबरोबर जानपद गीत संग्रह सुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांच्या कथा व कादंबऱ्या, कवितांमध्ये ग्रामीण चित्र चित्र येत असल्याचं आपणास दिसतं. त्याचबरोबर लक्ष्मीकांत तांबोळी यांनी हे सुद्धा महत्त्वपूर्ण साहित्यिक आहे. यांनी हुंकार, अस्वस्थ सूर्यास्त, मी धात्री मी धरित्री हे काव्यसंग्रह लिहिलेले आहेत. कादंबऱ्यांमध्ये तवंग, सलामसाप, कृष्णकमळ, गंधकाली, दूर गेलेले घर या कादंबऱ्यांची रचना केलेली आहे. बाबूराव रामचंद्र बागुल यांनी सुद्धा महत्त्वपूर्ण साहित्यातील लेखन केलेलं आहे. वंचित घटकावर होणारे अन्याय अत्याचारासंबंधी त्यांच्या कादंबरी कथांमधून माहिती येत असल्याचं आपणास दिसतं. त्याचबरोबर वंचितांचे दुःख समाजाने समजावून घेतले पाहिजे हे आपणास बाबूराव बागुल यांच्या कादंबऱ्यांमधून व कथांमधून कळते. आणि मन विषण्ण करणाऱ्या त्यांच्या कथांमधून मानवी मनाची संवेदनशीलता जागृत होते आणि शोषित घटकांवर जो अन्याय समाजातील प्रस्थापित वर्गाकडून होतो त्याचा सुद्धा त्यांच्या कथा कादंबऱ्यांमधून आविष्कार होत असल्याचं आपणास दिसतं. आणि तर बाबूराव बागुल यांनी सूड, आघोरी या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. त्यांची जेव्हा मी जात चोरली होती हा अतिशय महत्त्वाचा कथासंग्रह आहे. त्याचबरोबर मरण स्वस्त होत आहे हा सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण कथासंग्रह आहेत आणि यावर आधारित प्रश्न अनेक परीक्षांना विचारले गेले असल्याचं आपणास दिसतं. याच्यानंतर काव्यसंग्रहामध्ये वेदादी तू होतास हा काव्यसंग्रहसुद्धा आहे. त्याचबरोबर ग्रंथसंपदेमध्ये, इतर ग्रंथसंपदेमध्ये दलित साहित्य, आजचे क्रांतिविज्ञान, आंबेडकर भारत अशा पुस्तकांचे त्यांनी लेखनसुद्धा केलेले आहे. याच्यानंतर आहे सिंधुताई श्रीहरी सपकाळ यांचं आत्मचरित्र मी वनवासी म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर प्रवीण दशरथ बांदेकर यांनी सुद्धा वेगवेगळ्या साहित्याचं, मराठी साहित्याचं लेखन केलेलं आहे. याच्यामध्ये काव्यसंग्रहामध्ये येरू म्हणे, खेळ खंडोबाच्या नावानं हा त्यांचा काव्यसंग्रह आहे. कादंबऱ्यामध्ये चाळेगत ही त्यांची कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा सदर कादंबरी अभ्यासाला आहे. याच्यानंतर ललित लेखसंग्रहामध्ये घुंगूर काठी हा ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर आसाराम मारोतराव लोमटे हे साहित्य अकादमी प्राप्त साहित्यिक आहे. यांनी इडापिडा टळो, आलोक या हे कथासंग्रहांची रचना त्यांनी केलेली आहे. याच्यानंतर आहे प्रज्ञादया पवार. प्रज्ञादया पवार यांची कविता संग्रहामध्ये अंतस्थ, उत्कट जीव घेण्या, धागेवर, मी, भिडवू पाहते समग्राशी डोळा, आरपार लईत, प्राणांतिक हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर नाटकांमध्ये केंद्र आणि परी, दादांत खैरलांजी ही नाटके आहेत. त्याचबरोबर कथांमध्ये अफवा खरी ठरावी म्हणून अशी वेगवेगळे साहित्य प्रज्ञादया पवार यांनी रचना केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे प्र.इ. सोनकांबळे. तर प्र.इ. सोनकांबळे यांचे आत्मकथन आठवणींचे पक्षी अतिशय प्रसिद्ध आहे आणि सरांचं लेखन अतिशय संवेदनशील आहे. त्याचबरोबर UPSC मुख्य परीक्षेच्या मराठी साहित्यामध्ये हे आत्मकथनाचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर त्यांची पुस्तकं असं हे सगळं, पोत आणि पदर ही पुस्तकंसुद्धा त्यांची प्रसिद्ध आहेत. याच्यानंतर माधव जुलियन यांचं पूर्ण नाव माधव त्र्यंबक पटवर्धन होतं. यांचं खंडकाव्यामध्ये विरहतरंग, सुधारक, नकुलालंकार हे खंडकाव्य आहे. त्याचबरोबर काव्यसंग्रहामध्ये गज्जलांजली, स्वप्नरंजन, तुटलेले दुवे, उमर खय्यामचा रुबया, मधुलहरी हे काव्यसंग्रह आहेत. आणि त्याचबरोबर ग्रंथांमध्ये
फारसी मराठी कोश, छंदोरचना असे ग्रंथसुद्धा त्यांची प्रसिद्ध आहेत. याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो वसंत बापट. यांचं पूर्ण नाव आहे विश्वनाथ वामन बापट. यांच्या कविता संग्रहामध्ये बिजली सेतू, तेजसी, राजसी, मानसी, 11वी दिशा, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकले रणी, त्याच्यानंतर प्रवास वर्णनामध्ये 12 गावची पाणी हे प्रवास वर्णन प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर आरती प्रभू यांना चित्र खानोलकर म्हणून ओळखलं जातं आणि हे त्यांचं टोपण नाव होतं. चित्र खानोलकर यांचं टोपण नाव काय होतं? आरती प्रभू या नावाने त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यांनी कवितांमध्ये जोगवा, दिवे लागण, नक्षत्रांची देणे हा त्यांचा अतिशय महत्त्वपूर्ण काव्यसंग्रह आहे. त्याचबरोबर नाटकांमध्ये अजब न्याय, वर्तुळाचा, 1-0 बाजीराव, अवघ्य, सगळे सोयरे, श्रीमंत पत्तीची राणी, अभोगी ही नाटकं त्यांची प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर कादंबरीमध्ये रात्र काळी घागर काळी, अजगर, कोंडुरा, चानी या कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहे. कथांमध्ये गणुराया व चानी, राखी पाखरू बाप या कथासुद्धा त्यांच्या प्रसिद्ध आहेत. जयवंत दळवी एक प्रसिद्ध नाटककार, कादंबरीकार व कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. जयवंत दळवी आणि बॅरिस्टर, संध्याछाया, महासागर, सूर्यास्त, दुर्गी, सावित्री, पुरुष आणि नातीगोती या नाटकांची रचना केलेली आहे. कादंबऱ्यांमध्ये त्यांची चक्र ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर आल्बम, स्वगत, अभिनेता, मुक्ता, वेडगळ, अथांग, महानंदा आणि कौशल्या या कादंबऱ्यांचं सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. कथांमध्ये निराळा, स्पर्श, रुक्मिणी, घर, कौलारू, सोहळा, विरंगुळा या कथांचं लेखन केलेलं आहे. विनोदामध्ये उपहास, कथा, सारी प्रवासी घडीचे हे पुस्तकसुद्धा त्यांचं प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर निवडक ठणठणपाळ हे त्यांचं विनोदी पुस्तक आहे. त्याचबरोबर बालकवींचं पूर्ण नाव होतं त्र्यंबक बापूजी ठोंबरे. यांनी काव्यामध्ये बालकवींची समग्र कविता, मधुगीते प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर दुर्गा भागवत यांची महानदीच्या तीरावर ही कादंबरी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर पूर्वा, आसामच्या लोककथा, उत्तर प्रदेशच्या लोककथा दुर्गा भागवत यांचे प्रसिद्ध आहेत. त्याच्यानंतर आहे नादो महानूर यांच्या रानातल्या कविता प्रसिद्ध आहेत व ते ग्रामीण साहित्यिक व कवी म्हणून ओळखले जातात. त्या नादो महानूर यांनी रानातल्या कविता व ही पावसाळी कविता, प्रार्थना, दयाघना, पक्ष्यांचे लक्ष थवे, अजिंठा, पळसखेडची गाणी ही त्यांची अतिशय गाजलेले कविता संग्रह आहेत. त्याचबरोबर नारायण सुर्वे यांच्या काव्यलेखनावर मार्क्सवादी किंवा साम्यवादाचा प्रभाव असल्याचं दिसतं आणि नारायण सुर्वे यांनी समाजामध्ये वंचित घटकावर होणारा अन्याय अत्याचार आपल्या कवितांमधून व्यक्त केलेला आहे. समाजातील अन्यायाविरुद्ध त्वेषाने तो अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या वेगवेगळ्या कवितांचं सुद्धा लेखन केलं असल्याचं आपणास दिसतं. नारायण सुर्वे यांनी ऐसा गामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा आणि सनद या काव्यसंग्रहांचं लेखन केलेलं आहे. साने गुरुजी यांचं पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने होतं. यांनी पत्री, खानदेश स्तोत्र या काव्याची रचना केलेली आहे. कादंबरीमध्ये पुनर्जन्म, आस्तिक, श्याम, 3 मुले, त्याच्यानंतर दुःखी या कादंबऱ्यांचं लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर श्यामची आई या पुस्तकाचं सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे, ते अतिशय प्रसिद्ध आहे. याच्यानंतर आहे फमू शिंदे यांनी अवशेष, निरंतर, जुलूस, आदिम, वृंदगान, फकीराचे अभंग, प्रार्थना, मिथक, सृष्टी, आई आणि इतर कविता हा काव्यसंग्रह त्यांचा अतिशय प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर बहिणाबाई चौधरी यांची बहिणाबाईंची गाणी म्हणून प्रसिद्ध आहे. याच्यानंतर बासी मर्ढेकर यांनी यांची कविता प्रसिद्ध आहे. त्यांनी शिशिरागम, काही कविता, आणखी काही कविता, मर्ढेकरांची कविता असे वेगवेगळे काव्यसंग्रह असल्याचं आपणास दिसतं. याच्यानंतर बाबा पदमजी मुळे यांची यमुना पर्यटन ही सामाजिक कादंबरी
आहे आणि यमुना पर्यटनमध्ये विधवा स्त्रियांच्या दुःखांची मांडणी करण्यात आलेली आहे. मंगेश पाडगावकर हे मराठी साहित्यातील एक महत्त्वपूर्ण कवी आहे. यांचे काव्यामध्ये धारानृत्य, जिप्सी, छोरी, उत्सव, विदूषक, सलाम, गझल हे सुद्धा महत्त्वाचं पुस्तक आहे. वात्राटिका, भटके पक्षी, नवा दिवस, कबीर, उदास बोध, राधा, गिरकी, निंबोनीच्या झाडामागे शब्द असे महत्त्वाचे काव्यसंग्रह आहेत. राम गणेश गडकरी यांनाच काय गोविंदाग्रज म्हणून ओळखले जाते. यामध्ये त्यांनी काव्यामध्ये वाघबाई जयंती, नाटकामध्ये प्रेम संन्यास, पुण्यप्रभाव, संगीत, एकच प्याला हे त्यांचं काय अतिशय महत्त्वपूर्ण नाटक आहे. याच्यानंतर भावबंधन, राज संन्यास, वेड्यांचा बाजार. त्याच्यानंतर विनोदामध्ये संपूर्ण बाळकाराम हे सुद्धा विनोदी साहित्यिक पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहेत. शिवाजी सावंत यांची मृत्युंजय कादंबरी अतिशय वाचकप्रिय आहे. त्याच्यानंतर युगंधर आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांवर छावा आहे. छावा ही कादंबरीचं त्यांनी लेखन केलेलं आहे. याच्यानंतर आहे सदानंद देशमुख यांनी तहान, बारोमास या कादंबऱ्यांचं लेखन केलेलं आहे. कथामध्ये रगडा ही कथा त्यांनी लेखन केलेली आहे. त्याच्यानंतर शांता शेळकेंनी वर्षा, मेघदूत, इत्यर्थ, अनोळक, गोंधन, जन्मजान्हवी, तोच चंद्रमा, रूपसी, पूर्वसंध्या या कवितांचं लेखन केलेलं आहे. कादंबरीमध्ये ओढ, धर्म, राक्षस, माईचा पाझर, स्वप्नतरंग, विजती ज्योत, पुनर्जन्म, अनुबंध, काचकमळ, कावेरी, गुलमोहर, वेडे वारे या साहित्याची त्यांनी रचना केलेली आहे. याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो मीना प्रभू यांनी पर्यटनावर आधारित माहिती आपल्या प्रवास वर्णनपर पुस्तके लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये मेक्सिको पर्व, दक्षिण रंग, इजिप्तायन, चिनी माती, ग्रीकांजली, तुर्कनामा, रामराज्य, गाथा इराणी ही पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहे. व.पु. काळे यांनी घर हरवलेली माणसे. व.पु. काळे हे महत्त्वपूर्ण कथाकार म्हणून वाचकप्रिय आहेत. त्यांनी घर हरवलेली माणसे, स्वर, झोपाळा, कर्मचारी, तप्तपदी, प्लेजर बॉक्स, माया बाजार, हुंकार, रंगपंचमी, वलय, बाई, बायको, कॅलेंडर, त्याचबरोबर पार्टनर ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर विश्वास पाटील यांनी पानिपत, पंगिरा, झाडाझडती, महानायक, संभाजी या कादंबऱ्यांचं लेखन केलेलं आहे. महानायक कादंबरी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर आधारित आहे. त्याचबरोबर संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित संभाजी या कादंबरीचं लेखनसुद्धा विश्वास पाटील यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर कथामध्ये कलाल चौक ही कथा विश्वास पाटील यांनी लिहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो सदर प्रश्न मी माझे जिल्हा न्यायालय भरती संपूर्ण मार्गदर्शक या पुस्तकातून घेतलेले होते. विद्यार्थी मित्रांनो सदर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा. त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमचे चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा सदर व्हिडिओ शेअर करावा. धन्यवाद.